आपला परिचय काय आहे आणि सर आणि जे ऐतिहासिक धम्मक्रांती झाली त्याचं विशेष महत्त्व काय आहे? बरोबर. सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. मला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल. तर माझा परिचय असा आहे की माझं नाव दिगंबर दिनकर साबळे. मी व्यवसायाने शिक्षक आहे आणि वाशिम या ठिकाणी राहतो आणि जिल्हा परिषदेवर कार्यरत आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, धम्मक्रांती म्हणजे काय? तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे लाखो अनुयायासह धम्माची दीक्षा घेतली, बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तर त्याला आपण म्हणतो धम्मक्रांती. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचं काय कारण पडलं असेल? तर आपल्या सर्वांना माहीतच आहे, 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला, नाशिक या ठिकाणी एक घोषणा केली होती, मी हिंदू धर्मात जरी जन्मलो तरी हिंदू धर्मात मी मरणार नाही. आणि 13 ऑक्टोबर 1935 नंतर 14 ऑक्टोबर 1956 म्हणजे तब्बल 21 वर्षाचा कालावधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतर सर्व धर्माचा तौलानिक अभ्यास केला आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मुळात जर प्रश्न निर्माण झाला तर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचं काय कारण पडलं? पूर्वी हिंदू धर्मामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांचं हिंदू धर्माला त्यांचा विरोध नव्हता, परंतु माणसाला माणसाप्रमाणे वागण्याची त्यांना एक सन्मानाची त्यांना अधिकार मिळावा हे त्यांचं मुख्य मागणी होती. तर त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की महाड या ठिकाणी त्यांनी पाण्यासाठी सत्याग्रह करण्याचं काम पडलं. त्यानंतर नाशिक येथे काळाराम मंदिर खुले करण्यासाठी त्यांनी सत्याग्रह करण्याचं काम पडलं. का करण्याचं काम पडलं त्यांना? की भारतातील सर्व मानव हे एकच आहेत. मग ही जी धर्माची जातीची चौकट आहे, ही जातीची चौकट म्हणून सर्वांना एक समान पातळीवर न्याय मिळाला पाहिजे. माणसाला मानव म्हणून त्याला त्याचे हक्क, त्याचे अधिकार आणि स्वातंत्र्याची वागणूक मिळाली पाहिजे, ही त्यांची मुख्य मागणी होती. तरीता त्यांना धम्माची दीक्षा घेण्याचं बरं, बाबासाहेबांनी जे 14 ऑक्टोबरला जे ऐतिहासिक दीक्षा घेतली, बौद्ध धर्मामध्ये कन्व्हर्जन केलं आणि लाखो प्रमाणामध्ये बौद्ध जे आहेत ते हिंदू धर्मातून कन्व्हर्जन झालं. बरोबर. परंतु बाबासाहेबांचं जे वाक्य होतं की बाबा पूर्ण भारतमय येणाऱ्या काळामध्ये मला बौद्धमय करायचं आहे, बरोबर. परंतु त्या दृष्टिकोनातून तसं काही फारसा प्रयत्न झाले नाही. नंतर त्यांचे जे काही अनुयायी होते किंवा ते गाडा पुढे घेऊन जाणारे लोक होते, त्यांनी त्या दृष्टिकोनातून काही फारसं काही म्हणजे प्रगती केली नाही. आणि असं म्हणता येईल की ते बाबासाहेबांचं नेमकं त्यामागचा अर्थ काय होता? म्हणजे पूर्ण भारत मी बौद्धमय करीन, याचा नेमका अर्थ काय होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण भारत बौद्धमय करायचा होता. म्हणजे नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्यानंतर जर पाहिलं तर कालावधी फक्त त्यांना 3 महिन्याचा कालावधी मिळाला. त्यांना 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचं निधन झालं, म्हणजे त्यांचं महापरिनिर्वाण झालं. तर 14 ऑक्टोबर 1956 ते 6 डिसेंबर 1956चा जर कालावधी पाहिला तर खूप कमी कालावधी त्यांना या धम्माचं प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मिळाला. नेमकं कारण जर म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं की माझ्या या समाजावर, माझ्या जातीवर असंख्य प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार झाले, त्यांना सन्मानजनक वागणूक मिळत नाही, अपमानास्पद वागणूक मिळते. तर त्यांना त्या धर्माची चौकट अशी होती की हिंदू धर्माची, त्यामध्ये वर्णव्यवस्था होती आणि तिथं व्यक्तीला त्याच्या कर्तृत्वानुसार जर त्याला सन्मान न मिळता तो कुठल्या जातीत जन्मला यानुसार त्याचं कर्तृत्व ठरवले जात होते. तर इथं त्याच्या कर्मानुसार त्याला स्वातंत्र्य मिळावं आणि स्वतःला स्वतंत्र जीवन जगण्याची एक संधी उपलब्ध व्हावी, त्यासाठी त्यांनी भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न बघितलं. बाबासाहेबांना बौद्ध राष्ट्र अपेक्षित होतंच, पण बौद्ध राष्ट्र करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. पण सगळ्यात पहिलं जर पाहिलं तर बाबासाहेबांना महत्त्वाचं होतं की मी प्रथमता भारतीय आणि अंतिमता भारतीय. त्यांचं एक राष्ट्रप्रेम जर पाहिलं तर ते खूप उच्च दर्जाचं राष्ट्रप्रेम होतं. त्यानंतर त्यांना भारत बौद्धमय करायचा, याचा अर्थ की एक विज्ञानवादी धर्म ज्यामध्ये स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता हे तत्त्व पाळल्या जातील आणि सर्व व्यक्ती हा एक संपूर्ण व्यक्ती म्हणून त्याचं जीवन हे सुजलाम सुफलाम झालं पाहिजेत आणि त्याची ताठ मानेनं स्वतःला जगता आलं पाहिजे. म्हणजे व्यक्तीचं चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व झालं पाहिजेत आणि अनेक दृष्टिकोनातून अनेक प्रगल्भ त्याचं व्यक्तिमत्व झालं पाहिजे. जसं की राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अनेक आघाड्यावर त्या व्यक्तीला त्याच्या अंगी असलेल्या गुणांची व्यक्त करण्याची एक संधी मिळाली पाहिजे.
आणि ती संधी मिळण्यासाठी एक स्वतंत्र जर पाहिलं तर एक विचारमंच व्यासपीठ उभे झाले पाहिजेत आणि बौद्ध धर्माच्या अनुषंगानं त्यांना या सगळ्या गोष्टीतून परिपूर्ण व्यक्तिमत्व घडेल अशी त्यांनी सखोल अभ्यास केला आणि त्यांची खात्री झाली ह्या गोष्टी त्यामध्येच पूर्ण होतील आणि म्हणून त्यांनी या गोष्टी जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न केला.